मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। बघा, आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही ऐकलेली माहिती खरी आहे, कारण की हेक्टरी मागे 20 ते 25 हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना आता जमा झालेले आहे। लाईव्ह देखील तुम्हाला मी माहिती सांगणार आहे, कारण की केंद्र सरकार व राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून 30 जिल्ह्यांची रक्कम हे सरकारने आज वितरण करण्याचं ठरवलेलं आहे। आता खरीप हंगाम 2025 मध्ये तुम्ही जर का पीक विमा भरला असेल, तुमच्या शेती पिकाचं नुकसान झालं असेल आणि तुम्ही नोंद जर का केली असेल, ऑनलाईन माहिती जर का तुम्ही दिली असेल, तर ते सर्व आता तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। सोयाबीन असेल, कांदा, मक्का, तूर, कापूस या सर्व पिकांचा अशा प्रकारे 20 पिकांचा समावेश सरकारने केलेला आहे। या 20 पिकांचा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना इथं जमा होऊ लागलेला आहे। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यासाठी 90 कोटी रुपये आणि हिंगोली जिल्ह्यासाठी 40 कोटी रुपये, त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यासाठी 80 कोटी रुपये आणि परभणी जिल्ह्यासाठी 80 कोटी रुपये, त्याचबरोबर जालना जिल्ह्यासाठी 72 कोटी रुपये, वाशिम जिल्ह्यासाठी 50 कोटी रुपये, त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यासाठी 85 कोटी रुपये आणि अकोला जिल्ह्यासाठी 70 कोटी रुपये, त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यासाठी 60 कोटी रुपये, अमरावती जिल्ह्यासाठी 76 कोटी रुपये आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये, त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर धुळे जिल्ह्यासाठी 37 कोटी रुपये, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यासाठी 62 कोटी रुपये, नंदुरबार जिल्ह्यासाठी त्यांनी 29 कोटी रुपये इथं सरकारने आता निधी वाटपाचं ठरवलेलं आहे। जळगाव जिल्ह्यासाठी 68 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 53 कोटी रुपये, धाराशिव जिल्ह्यासाठी 45 कोटी रुपये आणि बीड जिल्ह्यासाठी 93 कोटी रुपये त्यांनी ठरवलेले आहे। सोलापूर जिल्ह्यासाठी 70 कोटी रुपये, त्याचबरोबर लातूर जिल्ह्यासाठी 65 कोटी रुपये आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी 28 कोटी रुपये त्यांनी ठरवलेला आहे। त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यासाठी 99 कोटी रुपये त्यांनी मंजूर केले, सातारा जिल्ह्यासाठी 31 कोटी रुपये आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी 50 कोटी रुपये, त्याचबरोबर सांगली जिल्ह्यासाठी इथं त्यांनी 34 कोटी रुपये मंजूर केले आणि रायगड जिल्ह्यासाठी 18 कोटी, पालघर जिल्ह्यासाठी 19 कोटी आणि भंडारा जिल्ह्यासाठी 23 कोटी, त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यासाठी 25 कोटी आणि गोंदिया जिल्ह्यासाठी 22 कोटी इतका निधी सरकारने 30 जिल्ह्यांमध्ये मंजूर केला। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मी जिल्ह्यांची यादी सांगितली सविस्तरपणे, तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे की नाही कमेंटमध्ये तुम्हाला नक्की सांगायचं आहे। कारण की आपण जर पाहायला गेलो तर राज्यातील या 30 जिल्ह्यांसाठी एकूण 1220 कोटी रुपयांचा पीक विम्याचा वितरणाची माहिती सरकारने सांगितलेली आहे आणि वितरण देखील झालेलं आहे। बहुतांश शेतकऱ्यांना याचे पैसे देखील जमा झालेले आहे। मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे आले नसतील, 3-4 दिवसाच्या आतील, म्हणजे बघा 72 तासाच्या किंवा 3-4 दिवसाच्या आतील 100% तुम्हाला पैसे येऊन जाणार। परंतु त्यामध्ये तुमची काही अटी शर्ती पूर्ण असायला पाहिजे, म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असणे, तुम्ही फार्मर आयडी काढली असावी, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या शेती पिकाचं नुकसान झालं तुम्ही नोंद केलेली असावी। हे सर्व कामे जर का तुमची पूर्ण असेल, मग तर काही प्रॉब्लेम नाही, 100% आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, बहुतांश शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहे। तुम्हाला देखील पैसे जमा झाले की नाही झाले नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि झाले नसतील तर तुम्हाला मी प्रॉब्लेम देखील सांगत आहे की त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं होणार। बघा, तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे, तुमचं बँकेचं खातं तुमच्या आधार कार्डला लिंक आहे काय नक्की एकदा चेक करा, तुमचं व्हेरिफिकेशन नक्की तुमचं कंप्लीट आहे काय हे नक्की तुम्हाला जे काही थोडीफार माहिती असेल हे चेक करायची आहे। परंतु बँकेमध्ये तुम्हाला जाऊन तुमचं बँकेचं पासबुक चेक करायचं, एंट्री चेक करायची आहे, पैसे जमा झाले की नाही झाले। बाकी अशा पद्धतीची माहिती आहे, अशीच कृषी योजनांची शेती संदर्भातील माहिती सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।